नमस्कार मित्रांनो, तुमच्या कुटुंबात शेजारी किंवा ओळखीमध्ये कोणी दिव्यांग व्यक्ती आहे का? हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी सरकार 1.5 लाख ते 2.5 लाख रुपयापर्यंत आर्थिक प्रोत्साहन देते. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर कसा करायचा आणि अधिकृत वेबसाईट याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत. चला सुरू करूया. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीचा विवाह दिव्यांगच व्यक्तीशी झाला तर 2.5 लाख रुपये प्रोत्साहनपर निधी मिळतो. आणि जर दिव्यांग व्यक्तीचा दिव्यांग व्यक्ती नसलेल्या व्यक्तीबरोबर विवाह झाला तर 1.5 लाख रुपयेपर्यंत अनुदान दिले जाते. ही रक्कम डीबीटी द्वारे पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात जमा केली जाते. त्याच्यातली 50% रक्कम ही 3 वर्षासाठी मुदत ठेव म्हणून जमा केली जाते. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे? तर अर्जदारांपैकी किमान एक व्यक्ती 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असावी. दिव्यांग व्यक्तीकडे वैध दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विवाह कायदेशीररित्या झालेला असावा आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वराचे वय वर्ष 21 असावे आणि वधूचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. अर्ज करताना साधारणपणे आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. मित्रांनो, कागदपत्रे कोणते कोणते? तर आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र, आधारशी लिंक असलेल्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक, गरजेनुसार संबंधित कार्यालय इतर कागदपत्रे सुद्धा मागू शकतात. तर मित्रांनो, अर्ज कसं करायचा? अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्य पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करता येतो. याशिवाय अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळालाही भेट तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, ही योजना दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वैवाहिक जीवन सुरू करण्यासाठी महत्वाची मदत करते. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.